नमस्ते मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत श्री गजानन महाराज मंदिर याच्याच बाजूला जस्ट फक्त 5 मिनिटं अंतरावर शेगावमधील कृष्णाजी पाटील यांचा मळा, जेथे गजानन महाराजांनी पलंग पेटवून ब्रह्मगिरी गोसाव्यांचा गर्व हरवला होता, तो आता दर्शनासाठी खुला आहे. आता आपण चित्रामध्ये पाहत आहात. कृष्णाजी पाटील हे पाटील बंधूपैकी लहान होते आणि ते फार भाविक होते. महाराजांच्या दर्शनाने हा मळा पवित्र झालेला आहे. येथे आपण पाहत आहात हे चिंचेचे मोठे झाड व इथे वडाचे झाड, असे अलग अलग झाड आपण इथे पाहत आहोत. याच मळ्यात महाराजांनी पलंग पेटवून ब्रह्मगिरी गोसाव्यांचा गर्व हरवला. गजानन महाराज हे संत अतिशय गूढवादी होते. गजानन महाराजांची समाधी 8 सप्टेंबर 1910 रोजी संजीवन समाधी त्यांनी घेतली व तेथे दरवर्षी पुण्यतिथी उत्सवात भाग घेऊन स्मरणार्थ इथे ठेवली जाते व गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेगावी समर्थांचा मुक्काम कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात असताना पाटील अत्यंत आनंदात होते. ते महाराजांची सेवा करत होते. घरून जेवण घेऊन मळ्यात येत असत. समर्थांना बसण्यासाठी पलंग आणला होता. भास्करांची स्वारीही सेवेत हजर होती. तेथे गोसावी आपल्या शिष्यासह आला. कृष्णाजी पाटील दयाळू होते. त्यांनी त्यांचा राहण्याची सोय केली. तेव्हा ब्रह्मगिरी पाटलास म्हणाले, पाटील, तुम्हाला स्वयंपाकासाठी येथे सीधा ताबडतोब पाठवा, म्हणजे आम्ही येथेच भोजन करून तृप्त होऊ. कृष्णाजीने ताबडतोब सीधा सामुग्री पाठवली. त्यांना तृप्त केले. संध्यासमयी ब्रह्मगिरी आपल्या शिष्यासमोर गीतेवर प्रवचन करू लागले. महाराज पलंगावर बसलेले ऐकत होते. त्यांनी प्रवचन करण्यास सुरुवात केली आणि सांगू लागले की खऱ्या संतांना शस्त्राने मारल्याने काहीही होत नाही, कारण ते आत्मलीन असतात आणि तुम्ही ज्यांची सेवा करीत आहात ते तर वेडेच वाटतात. काही ज्ञानी दिसत नाही. स्त्रियांची केलेली निंदा भास्कराला सहन झालेली नसताना अचानक योगाग्नी प्रकट झाला आणि महाराजांच्या पलंगाने पेट घेतला. सर्वत्र ज्वाळा दिसू लागल्या, पण महाराज निश्चित बसले होते. ही लीला भास्कराने ओळखली. स्वामी ब्रह्मगिरीस उद्देशून म्हणाले, अरे इथे ये, या पलंगावर येऊन बस आणि गीतेचे तत्वज्ञान जे तू सांगतोस ते खरे करून दाखव. ये, बस इथे. भास्कराने ब्रह्मगिरीला उचलून आणले. तू माझ्या शेजारी पलंगावर बसून दाखव आणि जे ज्ञान दिले ते सिद्ध कर, असे म्हणताच आधीच दांभिक, त्यात सत्वपरीक्षा, जीवावरचं संकट आलेले बघून तो थरथर कापू लागला. त्याने गजाननाच्या चरणी लोटांगण घालून क्षमायाचना केली. महाराज म्हणाले, भास्कर, या पोटभऱ्यास सोडून दे. गोसावी स्वामीच्या चरणी लागले. सगळ्यांनी महाराजांचा जय जयकार केला. व चित्रामध्ये आपण हे पाहत आहात. गोसावी समोर बसलेले आहे. गजानन महाराज पलंगावर बसलेले आहे व पलंग पेट घेत आहे व असे ब्रह्मगिरीचे त्यांनी गर्वहरण केले. थँक्यू सो मच.